तुम्ही जो आता प्रीमियर व्हिडिओ पाहिला तो इंस्टाला खूप ट्रेंडिंगला चाललाय, त्याच्यावरतीच आपण हे ट्यूटोरियल क्रिएट केले. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्यूटोरियल या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करायचं. येथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला बीटमॉ व्हिडिओ असेल इथून ॲड करायचा आहे. हा बीटमॉ व्हिडिओ इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडे इथे स्क्रोल करायचं, मग एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून एक्स्ट्रा वरती क्लिक केल्यानंतर इथून आपलं सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो बीट मॉड्यूल असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून बीट मॉड्यूल स्प्लिट करायचा आहे. तर पहिली बीट आपली कुठे चेंज होते, इथे आपली बीट ही ती चेंज होते. ठीक आहे, अशा प्रकारे ह्याच व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करा. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर स्प्लिट करा. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर स्प्लिट करा. अशा प्रकारे हा जो बीट मॉड्यूल असेल तो शोच्या बीट मापर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा. स्प्लिट केल्यानंतर असे वेगवेगळे भाग होऊन जातील. त्यामध्ये इथून तुम्हाला सिम्पली फोटो ॲड करायचे. तर ठीक आहे, फोटो कसा ॲड करायचा आहे, सिम्पली ह्या लेअरवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल करा. रिप्लेस ऑप्शन घेऊन जाईल त्यावरती क्लिक करून पहिला तुमचा जो फोटो असेल इथून ॲड करायचा. म्हणजे एकच फोटो संपूर्ण आपल्या बीटला ॲड करायचा, एकच फोटो. तर इथून ह्या पहिल्या बीटला इथून हा फोटो ॲड केल्यानंतर सेम टू सेम प्रोसेसने दुसऱ्या तिसऱ्या इथून जे आपण बीट असतील त्या सर्वांना इथून फोटो ॲड करून घ्यायचा. फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्या एन्जॉय यायचं आपल्याला आणि हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आणि खाली थोडं इथे स्क्रोल करा. ॲडजस्ट ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्या एन्जॉय थांबायचं आहे आणि इथे तुम्हाला सिम्पली ओव्हरलेच ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून पहिल्या पेन जिथून तुम्हाला ॲड करायचं. ठीक आहे, हे पेन जिथून ॲड केल्यानंतर ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशिवाय. ठीक आहे, ते आपण नेल्यानंतर सिम्पली आता आपल्या काय करायचं, दुसरं पेन जिथून ॲड करायचं आहे जी आपली 7वी बीट आहे तिथून. ठीक आहे, तर जिथे आपली 7वी बीट आहे तिथून बघू शकाल की 7 सेकंद आहे तिथे या तिथे यायचं आहे. पुन्हा इथे तुम्हाला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं पेन जिथून तुम्हाला ॲड करायचं. ठीक आहे, आणि ह्याची लेंथ पण शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. तर मी काय करतो, इथून पीएनजी पण इथून ॲड करून घेतो आणि फोटोसुद्धा बीट नावचा इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की आपण पीएनजीने इथून फोटो ॲड केले. फोटोन पीएनजी ॲड केल्यानंतर सिम्पली जे आपलं ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली लाईटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये दिल्यानंतर बॅक इफेक्ट मिळून जाईल लुमिन फ्लॅशचा. अशा वेळी तुम्ही सिलेक्ट करायची, लेंथ खालची संपूर्ण कमी करायची आणि त्याच्यात थोडं वरती येते अप्लाय टॉलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून कंबोमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल झूम 1चा, तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पुन्हा ॲनिमेशनवरती क्लिक करून कंबोमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड सेक 2चा, इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. हाच इफेक्ट आपले रिपीट करत सिम्पली हा जो आपला 7 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथपर्यंत आणायचा. त्याच्यानंतर 7 सेकंद तिथल्या फोटोला सिम्पली इनमधला ऊसचा जो इफेक्ट असेल तो इथून सिलेक्ट करायचा. आता आपल्या पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच क्रॉस सेकचा तो बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या तरी पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच पेंडिंगचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा. इनमध्ये तुम्हाला मिळून जाईल अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच अनफोल्डचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा आणि इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून हे फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली आता आपल्याला काय करायचं, पहिले एन्जुट यायचं अशा प्रकारे. पहिले एन्जुट आल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला इंट्रो आणि आउट्रोमध्ये द्यायचं. यामध्ये आल्यानंतर मग इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचा तो इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल हा जेवढा आपला पहिला फोटो तेवढी ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड इथून महिना 10 ठेवायचं. इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्या एन्जुट यायचं आहे आणि व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. रेट्रोमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंग शर्ट्स, इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल हा जेवढा आपला पहिला फोटो तेवढी ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो जिथं आपण स्पीड केला ते जण व्हिडिओवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली काय करायचं, पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये आल्यानंतर मग इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या इफेक्टची लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो आहे जिथं मला स्प्लिट केला तेच व्हिडिओवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, इथून
सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली 7 सेकंदाच्या पुढपासून शेवटच्या पुढपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इथून हा व्हिडिओ क्रिएट होऊन जाईल. तर हा व्हिडिओ आपण क्रिएट झाल्यानंतर सिम्पली सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.